ताई, सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव माया मिलिंद चव्हाण. आणि ताई, आपल्याकडे तुम्ही किती दिवसापूर्वी आल्या साधारण मॅग्नम मध्ये? 4 दिवसापूर्वी. आणि त्याच्या आधी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये सिव्हिलला गेलेली. सिव्हिलला पहिले मला एसीजी काढायला सांगितला, मग नंतर विको केला, मग त्यानंतर त्या सरांनी इकडे पाठवलं. ताबडतोब इथं ऍडमिट केलं. मग लगेच त्याच दिवशी माझं हे केलं, एंजिओग्राफी त्याच दिवशी केली. ऍडमिट केलं त्याच दिवशी केली आणि ताबडतोब लगेच केली. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लगेच मला इकडे शिफ्ट केलं. मग इथं 3 दिवसापासून इथे हा. एक मिनिट ताई, आपण थोडं मागे येऊया. तुम्हाला साधारणपणे तुम्ही मला आता ऑफलाईन बोलले होते की तुम्हाला छातीमध्ये काही दिवसांपूर्वी चमक निघाली होती, बरोबर? मग चमक निघाली, थोडं चालताना दम पण लागत होता का? नाही, असं काही नाही झालं. फक्त जीव घाबरायला लागला. रात्रीच 10 वाजता मला त्रास झाला. मग मी इनो घेतला, ते सोडा घेतला, पण मग ते सारखा त्रास होतच होता. पण मी रात्री कोणालाच सांगितलं नाही. त्रास होता, मी रात्रभर जागून काढली. सकाळी 5ला मिस्टरांना सांगितलं, तर मग ते 5 वाजता हे केलं. मग आम्ही जवळच्या दवाखान्यात गेलो, तर त्यांनी सांगितलं एसीजी काढावा लागेल. मग सिव्हिलला आलो, मग तिथं एसीजी काढला. मग ते बोलले की नाही, इको करावा लागेल. मग तिथंच बाजूला ते सरांकडे इको केला आणि मग त्या सरांनी ताबडतोब इकडे पाठवलं. मग ज्यावेळेस इको आणि ईसीजी निघाला, मग त्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला आणि शुक सरांकडे भेटले होते ना तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला. मग ज्यावेळेस इको आणि ईसीजीचा रिपोर्ट आला, तर त्या रिपोर्ट मध्ये काय निघालं होतं? काय ब्लॉकेज आहे असं सांगत होते. ब्लॉकेजेस दिसत होते. मग त्याच्यानंतर सरांनी तुम्हाला मॅग्नम हॉस्पिटलला टाकलं. लगेच टाकलं. मग ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा इथे चोपडा सरांना भेटले असाल, तुम्ही बोलणं झालं असेल सरांनी? मिस्टरांचं झालं असेल, मी नाही बोलले. म्हणजे कारण इथे चोपडा सरांचं पण नाव दिसतंय. तर मग मिस्टर बोलले. मग तुम्ही इथे आल्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून एंजिओग्राफीची टेस्ट केली. कारण बऱ्याच लोकांना माहिती, आपण एंजिओग्राफी टेस्ट डायग्नोज करण्यासाठी करतो की ऍक्च्युअल मध्ये हृदयाला प्रॉब्लेम काय, म्हणजे ब्लॉकेजेस आहेत की नाही. ते बोलले की ब्लॉकेजेस आहे बुवा, दिसतंय ब्लॉकेजेस आहे असं. मग त्याच्यामुळे मग त्यांनी ताबडतोब इकडे पाठवलं. मग इथून डायरेक्ट लगेच ऍडमिट केलं इथे. अच्छा. त्याच दिवशी मग सकाळी ऍडमिट केलं आणि दुपारी लगेच 2 वाजता लगेच केलं. मग 1:30-2 वाजता ज्यावेळेस तुमची एंजिओग्राफी झाली, मग एंजिओग्राफीच्या रिपोर्ट मध्ये काही ब्लॉकेजेस वगैरे नाही, नॉर्मल थोडीशी गाठ सारखं होतं, पण मग ते औषधांमध्ये होऊन जाईल असं सांगितलं त्यांनी. म्हणजे औषधांनी ते वितळून जाईल. बरोबर, म्हणजे जवळ 20-30% नॉर्मली असेल. मग हे ज्यावेळेस तुम्ही ऐकलं, तुम्हाला शांत वाटलं असेल? खूप मनाला शांती वाटली, रिलॅक्स वाटलं. खूप घाबरलेलो होतो आम्ही, पण आता बरं वाटतंय. मग आता ज्यावेळेस तुम्हाला आता कळलंय की आता तुम्हाला हृदयाचा कोणताच त्रास नाहीये, पण मग तरी एका शॉक पायी तुम्ही इकडे आला. मग आता पुढे तुम्ही स्वतःची काळजी घेणार खूप. मग आणि त्याच्यानंतर आता सरांचा दररोज राऊंड होत असेल इथे? येत आहे. मग सर तुमच्याशी काही डिस्कस करत असतील? व्यवस्थित बोलतात, सगळ्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. त्या सिस्टर पण येतात वगैरे, ते हे करतात. तर ते चेकिंग वगैरे टाइम टू टाइम होते. नाही, आपण फक्त तुमच्याबद्दल बोलू की ज्यावेळेस सर इथे राऊंडला येतात, तर तुम्हाला आता सरांनी काही गायडन्स दिले असतील, विचारपूस केली की कसं काय, व्यवस्थित आहे का आता? मग भविष्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स? काळजी घ्या असं सांगितलं. कारण आता सर, हृदय म्हणजे ना आपला शेवटी खूप महत्वाचा अंग आहे आपल्या शरीराचा. आणि तुम्हाला एका अर्थाने संधी मिळाली आहे. बरोबर, मग संधी मिळाली तर त्याचं आपण सोनं केलं पाहिजे. तेच खरं, नक्कीच सोनं करेल. आणि तुम्हाला आपल्या मॅग्नम हॉस्पिटल बद्दल कसा अनुभव आला? नाही, खूप छान आहे. व्यवस्थित काळजी घेतात, टाइम टू टाइम रक्त चेक करता, बीपी घेता, सगळं व्यवस्थित टाइम टू टाइम येतात. जेवण व्यवस्थित टाइम टू टाइम आहे. छान आहे जेवण पण, नाश्ता पण छान आहे, व्यवस्थित टाइमात येतात. सकाळी कपडे चेंज रोजचे असतात, बेडशीट वगैरे सगळं चेंज, व्यवस्थित एकदम छान. म्हणजे हायजीन प्रॉपर मेंटेन होते इथे. खूप छान.
आणि शुभ सरांबद्दल 2 शब्द सांगाल? ज्यांना तुम्ही भेटून आले, ज्यांच्या थ्रू इथे आले त्यांना. त्या सरांनी पाठवलं म्हणून मला कळालं की थोडस मला त्रास होता ते एकदम छान झालं. त्यामुळे त्या सरांचा खूप खूप धन्यवाद. आणि आपले जे मॅग्नम सेंटरचे ओनर आहेत हॉस्पिटलचे, डॉक्टर मनोज चोपडा सर, ज्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, त्यांच्याबद्दल थोडं सांगाल? त्यांचा पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप आमचे पेशंटची खूप काळजी घेतात. त्यांचा स्टॉफ पण खूप काळजी घेतो. थँक्यू, त्यांना पण धन्यवाद. चालेल. तुमच्या या अनमोल तुमची जी ट्रीटमेंट होती आपल्याकडे ती आयुष्यमान कार्ड अंतर्गत. मग आयुष्यमान मध्ये जी ट्रीटमेंट झाली, तुम्ही ज्यावेळेस कार्ड दिलं त्याच्यानंतर तुम्हाला इथे 1 रुपयाचा खर्च आला? 1 रुपया सुद्धा नाही लागला. कार्ड दिल्या ताबडतोब लगेच ते प्रोसिजर सुरू केली त्यांनी. आणि त्या भाऊंनी खूप साथ दिली. धन्यवाद त्यांना पण. त्यांचं नाव माहिती तुम्हाला? त्यांचं नाव नाही. संतोष सर म्हणून आहे. थँक्यू संतोष सर, तुमचं पण धन्यवाद. तुम्ही खूप म्हणजे ताबडतोब केली तुमची पण प्रोसिजर, तुम्ही खूप ताबडतोब केली. आणि मॅडम तुमचा पण धन्यवाद. नाही माझं तर काम आहे. पण मग ज्यावेळेस तुम्ही आयुष्यमान कार्ड अंतर्गत इथे ऍडमिट झाले, ते कार्ड तुम्हाला आधीपासून तुमच्याकडे होतं की आल्यानंतर तुम्ही काढलं? मी 2-3 वर्षापूर्वीच काढलेलं ते कार्ड, पण ते आज कामात येईल असं मला वाटलं नव्हतं. पण खूप कामात आलं ते. मला 1 रुपया सुद्धा लागला नाही त्याच्यामुळे. चालेल. तुमचे मनापासून आभार. आणि ह्या गोष्टी तुम्ही भरपूर पेशंट पर्यंत पोहोचवाव्यात. कारण लोकांचा हा भ्रम असतो की मोठं हॉस्पिटल आहे तर इथे 1 रुपया सुद्धा नाही लागला मला. कारण गरीब लोकांना खूप भीती वाटते या ठिकाणी की आल्यानंतर आपलं मोठं हॉस्पिटल बघून कसं होईल. तर तुमच्यासारख्या पेशंटच्या अनुभवाच्या निमित्ताने आपण बऱ्याच लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवतोय की भले पैसे नसतील पण आपल्याकडे इलाज मोफत होऊ शकतो. तर धन्यवाद.